आज आषाढी एकादशी निमित्त राजवीराला आम्ही विठू माऊलीच्या गेटअपमध्ये तयार करणार आहोत। तर फर्स्ट मी राजवीराला धोती घालून घेते। तर ही माझी ओढणी आहे आणि दोन्ही साईडला सेम डिस्टन्स ठेवून बरोबर मधी अशी नॉट बांधून घेते मी। त्याच्यानंतर एक साईडच्या ओढणीच्या हलक्या हाताने प्लेट्स करून घ्यायच्या आणि त्या प्लेट्स दोन्ही पायांच्या मधून मागे घ्यायच्या। अशा पद्धतीने ओढणीची एक साईडची बाजू पाठीमागे घेतल्यानंतर त्याच्या व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायच्या आणि त्या प्लेट्स एकदम व्यवस्थित मॅनेज करून घ्यायच्या। आता माझ्या प्लेट्स करून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर मी प्लेट्स एकमेकांवरती व्यवस्थित मॅनेज करून घेत आहे। एकमेकांवरती बरोबर येईल असं एकही प्लेट बाहेर येता कामा नये, त्यामुळे पाठीमागचा लूक अजिबात छान दिसत नाही। छोटीशी काटाची पट्टी पाठीमागे दिसायला हवी असं प्लेट्स मॅनेज करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी आता पुढच्या बाजूला देखील प्लेट्स करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी ओढणीचा जो दुसरा भाग देखील राहिलेला आहे त्याच्या प्लेट्स करून घेते। तर प्लेट्स करून झालेल्या आहेत। त्या प्लेट्स एकदम व्यवस्थित मॅनेज करून घेते, एकमेकांवरती एकमेकांच्या खाली लावून घेते व्यवस्थित। तर आता प्लेट्स मॅनेज करून झालेल्या आहेत। आता त्या प्लेट्स मी खोवून देते। आता प्लेट्स खोचून झालेली आहे। त्याच्यानंतर जो खाली घोळ दिसत आहे तो व्यवस्थित करून घेते। ते व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला पिनअप करायचं आहे। तर पहिल्यांदा मी प्लेट्स सगळ्या एकाखाली एक लावून घेते। त्याच्यानंतर मी पिन घेऊन पिनअप करते। तर अशा पद्धतीनं घरामध्येच ओढणीपासून दुपट्ट्यापासून आपण धोती नेसवून घेतलेली आहे। तर पुढून आणि पाठीमागून असा लुक दिसतो आहे धोतीचा। खूप इझी, खूप सोपा आहे। फक्त तुमच्याकडे लांब रुंद ओढणी हवी आहे। बघा किती छान दिसतंय। तर ही एक माझी दुसरी ओढणी आहे। तर मी दुपट्ट्यापासूनच कसा शेला केला आहे ते बघा। फक्त काठ दिसावेत असं फोल्ड करून घेतलेली आहे मी ओढणी। मानेवरची ओढणी दोन्ही काखेतून मागे घेतली आहे। त्याच्यानंतर ओढणीचे जे दोन एंड आहेत त्यांना क्रॉसमध्ये घेऊन पुढे हातांवरती ते दोन एंड्स द्यायचे आहेत ओढणीचे। बघा मी कशी ओढणी तिच्या हातांवरती दिलेली आहे। अशा पद्धतीनं ओढणी हातांवरती देऊन घ्यायची। तर पुढून आणि पाठीमागून शेला व्यवस्थित करून घेते मी। शेला घालून झालेला आहे। त्याच्यानंतर मी आता ज्वेलरी घालते। जितकी जास्त ज्वेलरी घालाल तितका लुक छान येतो। मी मोत्याचे सेट जास्त घालते, 3-4 मोत्याचे सेट घालते। त्याच्यामुळे लुक एकदम मस्त दिसतो। तर मी 3-4 टाईपचे मोत्याचे गळ्यातले सेट आहेत ते घालून घेतलेले आहेत। तर गळ्यातले सेट्स घालून झालेले आहेत। तर राजवीराच्या हातामध्ये मी ब्रासलेट्स घालते। जर तुमच्याकडे ब्रासलेट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही आपल्या रक्षाबंधनला ज्या आपण राखी घालतो ना त्या 2 अवेलेबल असतील तर ती घालू शकता। त्यानंतर मी फेस मेकअप करते। कोणत्याही प्रकारची कॉम्पॅक्ट पावडर वगैरे नाही आहे लावत मी। इथं साधी लहान मुलांची हिमालया पावडर लावते मी। त्याच्यानंतर लिपस्टिक लावून घेते मी। ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायची असेल तर लावा। त्याच्यानंतर थोडासा आय मेकअप करते मी। आय शॅडो वगैरे नाही लावलेलं, फक्त थोडंसं काजळ लावून घेते मी। लहान मुलांची स्किन नॅचरलीच खूप छान असते, त्यामुळे जास्त मेकअपची गरज नाही। तर फक्त जस्ट काजळ घालून घेते डोळ्यामध्ये मी। त्याच्यानंतर मी कपाळावरती टिक्का काढून घेते। तर टिक्का काढण्यासाठी चंदन असताना ते थोडेसे 2-3 थेंब पाणी घ्यायचं आणि चंदन उघळून घ्यायचं आणि ते उघळलेलं चंदन असताना त्याच्याने हा टिक्का काढून घेते मी। फर्स्ट थोडंसं फेंट काढून घेते, त्याच्यानंतर परत एकदा डार्क शेड देते। तर अशा पद्धतीने मी टिक्का काढून घेते। ते सुकेपर्यंत मी टिक्का लावलेला आहे, तो सुकेपर्यंत मी कानामध्ये हँडमेड माशाची ज्वेलरी केलेली आहे।
ती घालून घेते. सिंपल दोऱ्यामध्ये ओवून तिच्या ओरिजिनल कानातला आहे ना त्याला मी अटॅच करते. ती गाठ बांधून घेते. दोन्ही साईडला सेम दोऱ्याने मी नॉट बांधून घेते. त्याच्यानंतर मी कानामध्ये हँडमेड मासाची ज्वेलरी घालून झालेली आहे. कलर घेते मी इथं ब्लॅक कलरनं टिक्का काढून घेते. तुमच्याकडे जर घरामध्ये बुक्का असेल तर तुम्ही डायरेक्ट बुक्का लावू शकताय. तर अशा पद्धतीने टिक्का लावून झालेला आहे. त्याच्यानंतर मी डोक्यावरती किरीट लावतीये. ते देखील मी हँडमेड केलेलं आहे घरी. तर ते निघू नये याच्यासाठी दोन्ही साईडला मी ब्लॅक पिननं त्याला सिक्युअर करते. थोडेसे केस पुढे आले होते ते पाठीमागे घेऊन व्यवस्थित किरीट लावून घेतलेला आहे मी. पाठीमागे किरीटला जी दोरी सोडली आहे त्याच्याने मी नॉट बांधून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण मेकअप झालेला आहे. विठू माऊलीचा मेकअप पूर्णपणे झालेला आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला दिसतील. तर कशी वाटली आमची छोटीशी विठू माऊली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.